मस्त क्रीमी छान मधुर चवीची मलाई कुल्फी बनवलेली आहे. ही मलाई कुल्फी अगदी मोजक्या साहित्यात कोणत्याही मशीनचा वापर न करता बनवली. घरात असणाऱ्याच साहित्यामध्ये ही मस्त मावा कुल्फी खूपच चवदार आहे. मावा कुल्फी बनवण्यासाठी इथे मी विकतचा खवा वापरलेला नाही किंवा दूध आटवून तो खवा बनवला देखील नाही. तर ही मावा कुल्फी म्हणजेच मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे मी पॅकेटचं दूध घेतलं आहे. कुल्फी किती गोड पाहिजे त्या चवीनुसार साखर घेतली आहे आणि काजू, बदाम, इलायची आणि जायफळ असं थोडंसं जाडसर करून घेतलेलं आहे. ह्या मलाई कुल्फीमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार फळं देखील वापरू शकता, पण इथे मी कोणतंही फळ वापरलेलं नाही किंवा अरारूट पावडर, कॉर्नफ्लोअर असं कोणतं पावडर देखील वापरलेलं नाही आहे. इथे मी किशमिश देखील वापरलेले आहेत. किशमिशमुळे ह्या मलाई कुल्फीला खूपच छान अशी चव येणार आहे. ही कुल्फी बनवणं खूप सोपं आहे. दूध काही आपल्याला फार असं आटवायचं नाही आहे. थोडंसं आटवून घ्यायचं आहे. दूध मी जाड बुडाच्या भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं आहे. साधारणतः आपल्याला 10 ते 12 मिनिट लागणार आहेत हे दूध आटवायला. ह्या कुल्फीची चव तुम्हाला माव्यासारखी देखील लागेल, बासुंदीसारखी देखील लागेल आणि मध्येच मलईसारखी देखील चव लागणार आहे. हिचा जो मधुरपणा आहे तो जिभेवर छान असा रेंगाळत राहतो. अगदी मार्केटमध्ये सुद्धा अशा चवीची कुल्फी मिळणार नाही. विशेष म्हणजे ह्या कुल्फीमध्ये कोणत्याही प्रकारचा रंग वापरला नाही. आता दूध चांगलं अर्ध्यापेक्षा जास्त आटलं आहे. आता ह्याच्यामध्ये आटवलेल्या दुधामध्ये मी काजू, बदाम असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. काजू बदामची पावडर टाकल्यानंतर साखर घातली. साखर घातल्यानंतर परत 5 मिनिटे साखर चांगली विरघळून तिचा पाक होईल एवढा वेळ ही दूध उकळवून घेतलेलं आहे. साखरेचा पाक झाल्यानंतर मलाई कुल्फीचं दूध जेव्हा थंड करायला ठेवू तेव्हा साखरेचा पाक झाल्यामुळे हे दूध लवकर घट्ट होणार आणि बराच वेळेस कुल्फीला पाणी सुटतं. तर साखर व्यवस्थित दुधामध्ये शिजल्या गेल्यानंतर म्हणजेच पाक झाल्यानंतर त्या कुल्फीला पाणी सुटणार नाही. आता हे मसाला दूध पूर्णपणे बनून तयार आहे. आता हे कुल्फीचं दूध जे आहे ते थंड करायचं आहे. रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं. ह्याच दुधाचा वापर करून तुम्ही मटक्यामध्ये हे दूध टाकायचं, वरती फॉईल पेपर लावायचं आणि फ्रीजरमध्ये मटका कुल्फी देखील करू शकता. किंवा ह्याच दुधाचा वापर करून ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं की आंब्याचा रस घालू शकता, सीताफळाची प्युरी घालू शकता, स्ट्रॉबेरी घालू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट कुल्फी देखील करू शकता. इथे मी ही बासुंदी फ्लेवरची मस्त मलाई कुल्फीच बनवणार आहे. त्यामुळे कोणतंही फळ इथे वापरत नाही. कुल्फी मोल्डमध्ये मी हे तयार बासुंदीच्या चवीचं मसाला दूध असं घालून घेतलेलं आहे. बराच वेळेस कुल्फी बनवताना ती अशी रवाळ दाणेदार होत नाही. तिला पाणी सुटतं किंवा कधी-कधी ती कुल्फी अशी चिकट होते. तर साखर बरोबर शिजल्या न गेल्यामुळे असं होत असतं. पण प्रॉपर साखर शिजल्या गेली आणि थंड झाल्यानंतर तो पाक साखरेचा दुधाला घट्टपणा देतो. त्यानंतर मग परत कुल्फीला पाणी देखील सुटत नाही आणि कुल्फी अशी चिकट देखील लागत नाही. आता हे सर्व कुल्फी मोल्ड दुधाने भरून घेतले आणि आता हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवत आहे. फ्रीजच्या टेम्परेचरनुसार कुल्फी
जमायला थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो. किती छान अलगद अशी ही या कुल्फी मोल्डमधून ही कुल्फी सहज सुटली आहे. अशा पद्धतीने ही मलाई कुल्फी मी बनवलेली आहे. कुल्फीची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का मँगो कुल्फी बनवायची असेल तर